नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून बातमी. उद्धव ठाकरे यांची 4 वाजता पत्रकार परिषद आहे. आज नागपूर विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज आणि उद्या विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे नागपूरला पोहोचलेत आणि 4 वाजता पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी महेंद्र जोईल. महेंद्र, या पत्रकार परिषदेबद्दल आणखीन काय अपडेट आहे? नक्कीच कळतं मॅम, 4 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्या ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर दौऱ्यावर 11 आणि 12 असे 2 दिवस या अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. सध्या उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत जे कामकाज चालू आहे त्या कामकाजात सहभागी आहेत आणि 4 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात महत्वाचा जो शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्यावर काही बोलतात का, किंवा जे शेतकऱ्यांचे थकीत पैसे होते ते सरकारकडून दिवाळीपूर्वी देण्यात येणार होते असं सांगितलं होतं, मात्र तेही अद्याप मिळाले नाही. मराठवाडा दौरा केला होता तेव्हाही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले होते आणि आज एकंदरीत 2 दिवस या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत आणि मेन म्हणजे विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहातले त्यावर काही भाष्य करतात का. कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, महिलांवरती अत्याचाराचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर काही नेत्यांचे भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत ते प्रश्न आहेत, प्रकरणं बाहेर आलेली पाहायला मिळतात. या सगळ्या अशा अनेक विविध मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कविता मॅम, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल. तर उद्धव ठाकरे यांची 4 वाजता पत्रकार परिषद आहे. सध्या विधिमंडळात वेगवेगळे विषय विरोधकांकडून मांडले जात आहेत. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष असेल.